चला तर आज आपण बनवूया पुरणपोळी। तर पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी पावशेर हरभऱ्याची डाळ 2 तास भिजवून ठेवली होती। भिजवल्यानंतर तिला आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचे। शिजवताना त्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात हळद आणि तेल मिक्स करायचे। चला तर आता पीठ मळून घेऊया। पीठ मळण्यासाठी आपण इथे हळदीचं पाणी आणि थोडं मीठ हे मिक्स करून चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्यायचे। पीठ मळल्यानंतर ते आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे। चला तर आता पुरण बनवूया। पुरण बनवण्यासाठी इथे मी डाळ गाळून घेतलेली आहे। त्यामध्ये गूळ मिक्स करून घेतला आहे। त्यानंतर जायफळ, इलायची आणि बडीशेप याची पावडर आपण पुरणामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि पुरण आपण गॅसवर बनण्यासाठी ठेवणार आहे। हे सर्व झाल्यानंतर आपल्याला चला तर आता पुरणाची पोळी लाटायची आहे। पुरणाची पोळी लाटण्यासाठी जे पीठ आपण ठेवलेलं होतं पाण्यामध्ये ते आपण काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पुरण भरून लाटी तयार करून पुरण भरून असं पुरणाची पोळी आपण थापून घेणार आहे। थापल्यानंतर आपण तव्यावर पुरणाची पोळी टाकून त्यामध्ये भरपूर प्रमाणात तूप टाकणार आहे आणि अशा प्रकारे आपली पुरणाची पोळी तयार झाली। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। थँक यू।